साहिल जाधव मुंबई युनिव्हर्सिटीचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। साहिलजी, 2007 ला बांगलादेशनं भारताला हरवलेलं होतं आणि भारताला स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ त्यावेळेला आलेली होती आणि आज जर भारत टीम जी आहे ती बांगलादेशला तितक्याच हलक्यात घेईल का, काय नेमकं? मला नाही वाटत भारत टीम कुठल्या हलक्यात घेईल, कारण आपली टीम पण तेवढी स्ट्रॉंग आहे खूप आणि आपली ताकद अशी आहे की आपली बॅटिंग पण तेवढीच स्ट्रॉंग आहे जेवढी आपली बॉलिंग आहे। तर आपण कुठलाही स्कोर डिफेंड करू शकतो आणि कुठलाही टोटल चेस करू शकतो आणि आपलं बांगलादेशच्या कंपॅरिझननी तर आपली टीम खूप स्ट्रॉंग आहे पेपरवर पण आणि ऑन फील्ड पण। निश्चित यावेळी आपण पाहिलं जसप्रीत नाही खेळण्यासाठी, नेमकं जसप्रीतची जाणीव उणीव या ठिकाणी जाणवेल काय? हो, जसप्रीत खूप मिस होईल आपल्यासाठी, कारण खूप मोठा की फॅक्टर आहे इंडिया टीमसाठी। बट आपले बॉलर्स पण तेवढेच इम्पॅक्टफुल आहे जेवढे जसप्रीत आहे, जसं की हरदीप सिंग नवीन बॉलनी पण तेवढाच इम्पॅक्टफुल आहे जेवढा तो जुन्या बॉलनी आहे। रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा आउट ऑफ फॉर्म टीम इंडियाची डोकेदुखी ठरेल असं वाटतंय? मला तरी नाही वाटत, कारण फॉर्म तर टेम्पररी असतो, क्लास परमनंट असतो। तो फॉर्म कधी पुढे मागे होऊ शकतो, बट त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे आणि जो त्यांचा क्लास आहे तो कधीही क्लिकला तर आपल्याला इंडियासाठी जिंकून देऊ अशी त्यांच्याकडे हे आहे। 23 तारखेला प्रमुख सामना होणार आहे आणि त्याची सलामी खेळ खरं तर आज खेळला जाणार आहे, काय वाटतंय? 24 तारखेला आपल्याला हे नाही वाटत, कारण मला तरी वाटतं की इंडिया खूप स्ट्रॉंग पोझिशनवर आहे। जशी पाकिस्तानची टीम आपली हे कालचा परफॉर्मन्स बघून आपल्याला असं वाटतं की इंडिया टीम खूप स्ट्रॉंग आहे त्यांच्यासमोर आणि आपली बॅटिंग लाईनअप कोणीही त्यांना असं इझिली घेणार नाही, इझिली घेण्यासारखी आपली टीमच नाही पहिली गोष्ट। बरं साहिलजी, इंग्लंड विरुद्धची 3 सामन्याची मालिका टीम इंडियानं जिंकलेली आधी, याचा किती फायदा आजच्या या स्पर्धेत आता होणार आहे पुढच्या काळातल्या? फायदा असा होणार आहे की तो मोमेंटम आपल्याला चांगला भेटला, तो मोमेंटमची आपल्याला गरज होती आपण, कारण आपण बराच वेळ झालेला ओडीआय क्रिकेट खेळून, सो तो मोमेंटम आपल्याला खूप गरजेचा होता आणि तो मोमेंटम आपल्याला भेटला। जसं की श्रेयस अय्यर फॉर्मला आला, रोहित शर्माने एक शतक मारलं, सो तो एक मोमेंटम आपल्याला चांगला होता काय करू शकतो तो, सो ते खूप फायदेशीर ठरलं आपल्याला। निश्चित धन्यवाद साहिल जाधव आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। आपण जर पाहिलं तर क्रिकेट प्रेमींचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात भारत विरुद्ध बांगलादेश मॅच सुरू होणार आहे, त्याचे प्रत्येक अपडेट तुम्हाला झी 24 तासवर पाहता येतील।